यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही। नुसते वारे वाहत असून शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढली आहे। असे असले तरीही एक दिलासा देणारी बातमी असून सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजली जाणारी उजनी धरण आज संध्याकाळपर्यंत 100% भरणार आहे। आज सकाळी 9च्या आकडेवारीनुसार दौंडमधून उजनी धरणात 70,989 क्युसेक वेगाने पाणी येत आहे। सध्या धरण 93.44% इतके भरले। 117 टीएमसी एवढे पाणी साठल्यावर धरण 100% भरते। सध्या 113.72 टीएमसी इतके पाणी साठले आहे आणि दर 3 तासांनी 1 टीएमसी पाणी वाढू लागले। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार आहे। उजनी धरणात 123 टीएमसी एवढे पाणी साठवले जाऊ शकते आणि त्यावेळी त्याची टक्केवारी 111% असते। आणखी 3 ते 4 दिवस भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे उजनी धरण भरल्यानंतर जिल्ह्यात पाऊस नसताना देखील भीमा नदीला पूर येईल की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे। सध्या वीर धरणातून नीरा नदीत 25,000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू असून हे पाणी चंद्रभागा नदीत पोहोचल्यामुळे जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे। उजनी धरण 100% भरले तरीही काही आमदार पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जास्त वशिला लावतायत। त्यामुळे समन्वय पद्धतीने पाण्याचे वाटप आणि नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे। उजनी धरण 93% वर भरल्यामुळे आज सकाळी 11 वाजल्यापासून भीमा नदीत सोडले जाणार 6,600 क्युसेक वेगाने पाणी। वीज निर्मिती देखील सुरू होणार। भाजपच्या सोलापूर शहराध्यक्ष असलेल्या आणि पुन्हा स्वीकृत नगरसेवक झालेल्या रोहिणी तडवळकर आता परिवहन समिती सभापती पदासाठी इच्छुक। त्यांच्या हस्तक्षेपाबद्दल अनेक नगरसेवक नाराज। 1 महिन्याच्या गॅपनंतर पुन्हा 2 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या सोलापूर मुंबई या स्टार एअर विमानसेवेसाठी 45 जणांनी केले बुकिंग। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आज सोलापुरात काढण्यात आला मोर्चा। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आजपासून 3 दिवस सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार शाहिरी महोत्सव। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप। जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर शहरातील दहिटणे आणि रेनगरात 1809 देशी रोपांची करण्यात आली लागवड। सोलापूर डीसीसी बँकेला मिळालेल्या 15 कोटींच्या निधीतून शासन आदेशानुसार 4761 शेतकऱ्यांना करण्यात आले कर्जमुक्त। पंढरीतील लाखो वारकरी निघाले परतीच्या मार्गावर। एसटी आणि रेल्वे तुडुंब भरल्या। पंढरपूरच्या भीमा बस स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर लालपरीतून वारकरी गावाकडे परतू लागले। वारकऱ्यांची लालपरीला पसंती। पंढरीत वाळवंट परिसर, 65 एकर परिसर, वाखरी परिसर आदी विविध ठिकाणी सुरू झाली स्वच्छतेची मोहीम। सोलापूर जिल्हा परिषद, पंढरपूर नगर परिषद तसेच अनेक स्वयंसेवी संस्था झाल्या सहभागी। 21 ते 26 जुलै दरम्यान आषाढी वारी कालावधीत चंद्रभागेत बुडणाऱ्या 35 भाविकांना बचाव पथकाने वाचवले। वारी संपल्यानंतर सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक वर्षा डोईफोडे यांनी काढले वारकऱ्यांना चष्मे देण्यासाठी 50 लाखांचे अल्पमुदतीचे टेंडर।
धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीत 87.63% पाणी, गतवर्षीपेक्षाही अधिक पाणीसाठा. चारही धरणात मिळून 25.54 टीएमसी इतका पाणीसाठा. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेतील राज्यातील 61 आस्थापनांची तपासणी. पैकी 34 आस्थापनांना सुधारणा नोटीस तर 6 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-6253-76 किंवा 9822-119401. पुणे विमानतळावर हब अँड स्पोकची चाचपणी. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून प्राथमिक आढावा. प्रवाशांच्या वेळेत होणार बचत. परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी आता टास्क फोर्स. नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्च अधिकार कृती दलाची स्थापना. फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई. जूनमध्ये 3.55 लाख विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई. जवळपास 26 कोटी रुपयांचा दंड वसूल. मुंबईतील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर फौजदारी कारवाई करा. उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश. कर्नाटकचे माजी मंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा निर्णय. 2028ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा. राजकारण आता दूषित झाले आहे असे केले विधान. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. पुणे रेल्वे स्थानकावर पाऊल ठेवताच माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळणार. सराईत गुन्हेगारांसाठी रेल्वे प्रशासनाकडून AI आधारित कॅमेरे बसवण्यात आले. या हायटेक सुरक्षेमुळे आता गुन्हेगारांना पकडणे होणार सोपे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. अमरावती मेळघाटातील टिटंबी आश्रमशाळेतील घटना. घडलेल्या घटनेची सखोल चौकशी सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी कॉक्रोच संस्थापक अभिजित दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांची घेतली भेट. ही भेट जुन्या परिचयामुळे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर यश मिळाल्यानिमित्त कौतुक करण्यासाठी होती असे शिरसाट यांनी केले स्पष्ट. युवकांमध्ये आत्मविश्वास यावा तसेच त्यांनी आत्मनिर्भर व्हावे हेच केंद्र सरकारचे लक्ष्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हायब्रंट विलेज मोहिमेत युवकांशी संवाद साधताना प्रतिपादन. मीराबाई चानूचे राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सलग तिसरे सुवर्ण पदक. 48 किलो वजनी गटात विक्रमासह सुवर्ण पदक पटकावण्याची दैदिप्यमान कामगिरी.